मित्रांनो, महाराष्ट्र कामगार विभागामध्ये तुम्हाला नोकरीची मोठी संधी आहे मित्रांनो. त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कामगार आयुक्तालय मुंबई या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण संधी मित्रांनो, ही सरळ सेवेच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार मित्रांनो. त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला निरीक्षकसाठी तुम्हाला इथं 62 पदं पाहायला मिळतील आणि लेखापालसाठी तुम्हाला 12 पदं यामध्ये आहे आणि लघु टंकलेखकसाठी यासाठी तुम्हाला 4 पदे यामध्ये आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी भेटणार मित्रांनो. त्याविषयी तुम्हाला सविस्तर काय काय करायचं, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आणि कसं भरायचं त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. अर्ज दिनांक बघू शकता तुम्ही. अर्ज दिनांक इथे दिलेला 13 ते 11 तारखे 13/5/2026 ते तुम्ही 11/6/2026 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. याविषयी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला पात्रता वगैरे काय, किती वयापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि तुमची वयमर्यादा वगैरे, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे लागणार सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्ही 19 वर्षाच्या वरती पाहिजे मित्रांनो. 19 वर्षाच्या वरती असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि परीक्षेसाठी तुम्हाला आवश्यक काय काय पात्रता आहे आणि तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे कसा आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. चला आपण यामध्ये बघू शकता वयमर्यादा वगैरे बघू शकता तुम्ही. यामध्ये 19 वर्षापासून तुम्ही 19 वर्ष ज्यांना कंप्लीट असेल ते जे विद्यार्थी या सर्व सेवेसाठी पात्र करू शकता. त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे यामध्ये बघू शकता तुम्ही. शैक्षणिक पात्रतामध्ये निरीक्षक गट क साठी तुम्हाला लेखापाल गट क साठी विद्यापीठ म्हणजे तुम्हाला इथं डिग्री विद्यापीठची डिग्री कंप्लीट असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि अनुभव वगैरे यामध्ये लघु टंकलेखकसाठी अनुभव वगैरे यामध्ये देण्यात आलेला आहे. आणि लघु टंकलेखकसाठी तुम्हाला 80 शब्द आणि 30 म्हणजे तुम्हाला टायपिंग यामध्ये कंपल्सरी असणार मित्रांनो. आणि ही परीक्षा तुम्हाला ऑनलाईन TCS IBS PS ज्याप्रमाणे होते मित्रांनो, TCS पेपर येणार आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता निरीक्षक पदासाठी लेखापाल आणि लघु टंकलेखक या सरळ सेवा माध्यमाने पेपर होणार मित्रांनो. 200 मार्काचा पेपर असणार आहे. हा पेपर ऑनलाईन जसं ऑनलाईन होतो मित्रांनो तसं त्यानुसार तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही PDF पाहिजे असेल आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. पोलीस भरती पॉईंट टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला तिथं देत आहे. तिथून तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही PDF पाहायला मिळेल मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन वगैरे असेल एकदा तुम्ही हा PDF व्यवस्थित वाचून घ्या आणि नक्कीच तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला इथं सरकारी नोकरीची मिळण्याचे चान्सेस भरपूर आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये 3 सेंटर तुम्हाला चॉईस करायचे. त्यानुसार तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड मधून तुमचं जे सेंटर लागेल त्या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम होईल. ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर तुमचे मार्क्स सोडण्यात येते आणि त्यानंतर तुमची निवड यादी लावण्यात येते. सरळ सेवा परीक्षेसाठी तुम्हाला परीक्षा फी 1000 मित्रांनो आणि जे राखीव प्रवर्गातील त्यांना 900 रुपये यामध्ये आहे. अशा प्रकारे कामगार विभागात तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे. आणि प्रश्नसंच बघू शकता. एकूण 100 प्रश्न, एकूण गुण 100. त्यासाठी पदवी मराठी व इंग्रजी यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. 2 तास वेळ आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम मध्ये बघू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी भाषा, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य ज्ञानावर. आणि या ठिकाणी अजून खाली दिलेल्या मित्रांनो अधिनियमानुसार तुम्हाला या ठिकाणी 200 मार्काचा पेपर होणार. त्यानुसार तुमची निवड यादी लावण्यात येते मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि सरकारी नोकरीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच महत्त्वाचे अपडेट मी तुमच्यासाठी आणत राहतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.